पुढची बातमी पाहूयात। राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या एकत्रित सभेचं चित्र पालटेल। ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख प्रथमेश गीते यांनी हा विश्वास व्यक्त केलेला आहे। दरम्यान ठाकरे गटाचे महानगर प्रमुख प्रथमेश गीते यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। पण निवडणूक लढता एकीकडे भाजप आणि शिवसेनेने मोठी ताकद नाशिक महापालिकेसाठी लावलेली आहे। काय मुद्दे घेऊन जात आहे? आम्ही जे निवडणूक लढतोय ही नाशिककरांचा दिशाभूल झालेले ती लोकांना सांगतोय की तुम्ही बघितलं असाल तपोवनचा मुद्दा असेल, भारतीय जनता पार्टीने फोडाफोडीचं राजकारण केलं आहे किंवा भारतीय जनता पार्टीने जे एबी फॉर्मचा विषय असेल, शिंदे गटाचे तुम्ही पण बघाल कसे उमेदवार कुठून रात्रीतून कुठल्या पक्षातून आणले, कसे कसे उमेदवारी वाटले। आता आम्ही एकनिष्ठ लोकांना न्याय दिलेला आहे। त्यामुळं की ही जी लढत आहे ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे आणि 100% विश्वास आहे की नाशिकची जनता या वेळेस उलट केल्याशिवाय राहणार नाही। महानगरपालिकेमध्ये आमचा महाविकास आघाडीचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा राहील, एवढंच मी तुम्हाला सांगतो। एकीकडे महायुतीचे सगळेच नेते असतील हे सभा घेत आहेत। कालच भाजपचे प्रदेश अध्यक्ष नाशिकमध्ये आले होते, त्यांनी सुद्धा 100+ नारा दिलेला आहे। असं सगळं असताना आपण अतिशय साध्या पद्धतीने डोर टू डोर प्रचार करताय। नाही, हे जे निवडणूक आहे ही एका प्रभागाची निवडणूक असते। या प्रभागामध्ये घर टू घर प्रचार करणं, डोर टू डोर प्रचार करणं हेच महत्वाचं असतं। त्यामुळे जनतेचा आशीर्वाद घेणं, जनतेला सांगणं की आम्ही काय करणार आहोत आणि काय केलंय। ही जी निवडणूक आहे नगरसेवकाची इलेक्शन, इथे मूलभूत प्रश्नांवरती निवडणूक असते। त्यामुळे इथं मोठ्या सभा घेणं आणि त्याच्यासाठी सभा घेणार ना आमचे नेते उद्धवजी ठाकरे साहेब, राज ठाकरे साहेब यांची सभा होणार आहे गोल्फ क्लब येथे 9 तारखेला। किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।